सर SK इंडस्ट्री वरून बुके आलाय. माझा ऍक्सिडेंट झाला. ठेव आणि थोडं खात पीत जा. घे फळ. राहू दे मजा. काय कमाल करतोस तू. अरे जगभरात शुभेच्छांचा वर्षाव होतोय, बुके येत आहे, तुझा चेहरा का पडलाय? काहीतरी गडबड आहे. कसे आहात मालक आपण? काय म्हणता, कसं काय बरं आहे? काय म्हणालात तुम्ही? नाही सॉरी, ऍक्च्युली घरमालक म्हणायला पाहिजे, चुकून मालक म्हणाला. माझ्याकडे काय बघतोय? तूच सांगितलं असशील ना हे त्यांना. ठीक आहे ना, मालकाला मालक नाही म्हणत का पालक म्हणायचं? जोक होता का? नाही, आजकाल मी कशावरही हसतो. मी आता तर तुझ्यावर हसायची वेळ आली काय रे? मला तर असं वाटायला लागलं की आपण मीडियाला बोलवायला हवं. का? काय की आपले यशवर्धन सर हे ठणठणीत झालेले बरे हे सांगण्यासाठी. पण का बरं आजोबा, तुम्हाला असं का वाटतं की आपण मीडियाला सांगायला हवं की हा ठणठणीत बरा झालेला आहे? हे असे जर बुके राहिले ना तर एक दिवस आपल्याला घराबाहेर जायला लागायचं. जग्गू, मला तर चित्र दिसतंय. तुम्ही एका कुंडीमध्ये उभे आहात आणि सगळे बुके असे तुमच्या रूम मध्ये बेडवरती पडलेले आहेत आणि गाणं ऐकतायत. तेरे मेरे सर. पण मी बोलून काय उपयोग आहे? ज्यांनी बोलायला पाहिजे त्यांनी बोलायला पाहिजे मीडियासमोर. मग काय? पण जग्गू, हे तर काहीच नाही. सोशल मीडिया पाहिलात तुम्ही? धनाधन मेसेज येत आहेत. अरे बापरे. याचा ऍक्सिडेंट झाला म्हणून लोक उलट्या पावलांनी मंदिरात जायला निघालेत. हो, हातावरती कापूर घेऊन आरती करतायत देवाची. बाबा बाबा बाबा, किती मेसेज आलेत बघा. एवढ्या शुभेच्छा येऊन सुद्धा याच्या चेहऱ्यावरची रेष हलत नाही म्हणजे खरंच कमाल. एवढ्या सगळ्या शुभेच्छा का उपयोग? का? जिच्या शुभेच्छा यायला हव्यात तिने साधा एक मेसेजही नाही केलेला. हे बरोबर. काय बरोबर काय आहे त्या? म्हणजे यशच्या बाबतीत जे घडलं ते चुकीचं आहे असं मला म्हणायचं. हा, नाही नाही जग्गू, दिल का मामला है, थोडा समजा करो. हे खरंच आहे. काहीतरी आयडिया काढली पाहिजे आपण. अब आता तुम्ही जर म्हणता एवढं, तर तुमच्या डोक्यात नेमकी आयडिया काय मला सांगा, आपण करू. मी काय म्हणतो, तिच्या घरासमोर समजा यशनी उपोषण केलं आणि तिने विचारपूस केल्याशिवाय उपोषण सोडायचंच नाही. हे कशी काय वाटते आयडिया? उपोषणाची आयडिया एकदम फ्लॉप आहे. उपोषण केल्याने हातात फक्त मोसंबीचा ज्यूस होतो, बाकी काही मिळत नाही. आणि तुम्ही विचार करा यार, यशवर्धन चौधरी एका मुलीच्या घरासमोर उपोषण करणार, बरं तरी दिसेल का ते? मग तू काहीतरी आयडिया काढ ना. काय आयडिया काढणार आता? काय करता येईल आपल्याला? आयडिया काय? आपण नेहाला किडनॅप करूया. मी काही बोललोय का? हे माझ्याकडून वधवून घेत आहेत. माझ्या मनात सुद्धा पाप नाही. किडनॅप वगैरे नाही. नाही, असं काही करायचं नाही आपल्याला, अजिबात करायचं नाही. कसं प्रेम ही अतिशय नाजूक आणि हळूवार करण्याची गोष्ट आहे ना. कोणाला त्रास होईल असं आपल्याला अजिबात बघायचं नाही. आजोबा, मग आता माझ्या डोक्यातल्या आयडिया संपल्या. तुम्हीच सांगा की आपण नेमकं काय करायला पाहिजे. अच्छा, आयडिया सांगू का? बर, मला सांग, तिच्या बिल्डिंगवर पाण्याची टाकी आहे? अरे काय बोलताय काय तुम्ही? याने काय आता वरून उडी मारावी अशी अपेक्षा आहे का तुमची? काहीतरी काय उडी बिडी नाही रे. मला एकदम त्या शोले मधल्या धर्मेंद्रची आठवण झाली. दिवस गेला जग्गू, आता कोणी असं प्रेम व्यक्त करत नाही. काहीतरी सांगताय यार तुम्ही आयडिया. तुम्हाला माहितीये, परवा एक जण असाच इमोशनल झाला आणि टॉवर वरती चढला. त्याला वाटलं की आपण गर्लफ्रेंडला प्रेमाचा शॉक द्यावा, इमोशनली शॉक द्यावा. पण टॉवर वर चढल्यावर त्याला कळलं की तो मोबाईलचा नाही, विजेचा टॉवर होता आणि त्याला शॉक बसला आणि तो खाली आला. त्याच्यामुळे आयडिया काही कामाच्या नाहीये. बापरे, नाही असं करून नाही चालणार. आपल्याला काहीतरी आयडियाही काढायलाच पाहिजे आपल्याला. मी काय म्हणतो आजोबा, तू आता काही बोलणार नाहीस. आणि आजोबा तुम्ही पण काही बोलू नका प्लीज. अरे आम्ही जे बोलतो तुझ्या भल्यासाठीच बोलतो ना. नाही, नका बोलू. थोडा वेळ खरंच नका बोलू. मला तुमच्या या डेंजरस आयडियाज नकोय. थोडा वेळ मला एकट्याला राहू द्या. ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं. चलो एक बार फिर से अजनबी बन जाए हम दोनों. बना रहा है ब्लूप्रिंट, लेकिन किसका? ये प्लान है A1 पार्क का. ओके बॉस. नाहीस ना तू.
कधी कधी वाईटातही काहीतरी चांगलं घडत असतं. माझ्या ऍक्सिडेंट बद्दल कळताच तुझं असं अनवाणी पायाने इकडे धावत येणं, माझ्यावर ओरडणं, माझ्यासाठी रडणं, हे सगळं काय नाही. मी नेहमी चुकीचा वागतो असं म्हणतेस ना तू. आज तुझ्या या वागण्याला जर का मी होकार समजलो तर त्या चुकीचं काय ठरेल नाही. उद्योगपती यशवर्धन चौधरी यांच्यावर अजूनही उपचार सुरूच आहे. त्यांच्या ऍक्सिडेंट बद्दल कळल्यापासून अख्ख्या उद्योग जगाच्या नजरा आता त्यांच्यावर येऊन खेळलेल्या. आमच्या प्रतिनिधींनी त्यांच्या तब्येतीबद्दल माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असताना डॉक्टरांनी काही ठामपणे सांगण्यास नकार दिले. पण आमच्या विशेष सूत्रांकडनं कळल्यानुसार त्यांना हॉस्पिटलमधून त्यांच्या राहत्या घरी लोणावळ्याला हलवण्यात आले. माझंही चुकलो. काल मी एवढी धावत पळत गेले, त्याला भेटले, रागवले, ओरडले, पण त्याच्या तब्येतीबद्दल त्याला विचारलंच नाही. हे न्यूजवाले पण ना नीट काही सांगतही नाहीये. आता कसा असेल तो? परी, ऐक ना. बोल. त्या दिवशी ना माझ्या ऑफिसमध्ये माझी मैत्रीण आजारी होती. मग काही नाही, मी तिला फोन केला, तिची चौकशी केली, तर ती म्हणाली तिला खूप बरं वाटलं. पण तू हे सगळं मला का सांगतेस? अगं, मी तुला म्हणून सांगते की आपली कोणी जवळची व्यक्ती आजारी असेल ना तर तिला फोन करायचा, तिची चौकशी करायची. त्या व्यक्तीला बरं वाटतं. बरं. अगं, तो ओजस कसा आहे का? नाही, त्याची आई भेटली होती काल मला, म्हणत होती त्याची तब्येत बरी नाहीये. तू त्याला फोन केलास? नाही. मग कर ना, हे घे, फोन कर त्याला. मी तुला मगाशी सांगितलं ना तसं. आपली जवळची व्यक्ती असेल ना तिला फोन करून तिची तब्येत विचारायची, कशी आहे, बरी आहे की नाही. आणि बेस्ट फ्रेंड असेल तर विचारायचंच. कर ना, तुझ्या बेस्ट फ्रेंडला फोन कर ना आणि विचार ना त्याची तब्येत कशी आहे. मला माहितीये मी फ्रेंडला फोन करा म्हणून तू हे सगळं करतेस ना. मी त्याला फोन करणारही नाही आणि त्याच्याशी बोलणारही नाही. त्याच्याशी बोलले तर तुला राग येतो ना. तो आपल्या घरात आला तर तुला चालत नाही ना, मग मी कशाला फोन करू त्याला? मी नाही फोन करणार त्याला. सारखं सारखं काय ग तू टीव्ही बघत असते, नाहीतर फोनवर असते? मला जरा मदत कर कामाला. ये. नेहा, अगं नेहा, कुठेस तू? अगं तू इथे आहेस? का झालं वहिनी? रिक्षावाल्याला पैसे नाही दिले, तो बाहेर थांबलाय का? एवढंच काम आहे माझं? आणि तू देणार होतीस पैसे? तू खरंच दिले असतेस पैसे? मग अगं, त्या यश बद्दल कळलं मला, म्हणून मी आले इथे. यशचा ऍक्सिडेंट झाला म्हणे. हा, अगं मला राहवलंच नाही, तडक इथे निघून आले मी. अगं, असं काय वागतेस तू? आपल्या यशचा, यशवर्धन चौधरीचा, कळतंय का तुला? कळलं मला वहिनी. कळलं? अगं नेहा, हीच वेळ असते समोरच्याला सहानुभूती दाखवण्याची. हीच वेळ असते की आपल्याला त्याच्याबद्दल काय वाटतंय हे सांगण्याची, आपण त्याच्या किती जवळ आहोत हे सांगण्याची. कळतंय का तुला? आणि कसं आहे ना, सुखात आपल्या कुणीही आपल्याला भेटायला आलं ना तर आपल्याला त्याचा काही फरक पडत नाही, पण दुःखामध्ये एखादी व्यक्ती भेटायला आली ना तर ते जास्त लक्षात राहतं. समजतंय का तुला? हा, आणि आपल्याला त्याची गरज आहे. कळलं? यश आपल्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. अगं, त्याच्यामुळेच आपलं भलं होणार आहे. कळत नाही का तुला? वहिनी, मला खूप काम आहे ग, आपण नंतर बोलूया. मग मी अडवतीये तुला? हा, मी अडवलंय का तुला? फक्त मला एवढंच म्हणायचंय, हे बघ, यश तुझा बॉस आहे आणि तो आहे म्हणून तुझी कंपनी आहे, आणि ती कंपनी आहे ना म्हणून तुला नोकरी पण आहे.
आणि एवढंच नाही तर तुझ्यासाठी तो तुझा प्लीज काय प्लीज वहिनी, त्याची काळजी करायला त्याच्या आसपास खूप माणसं आहेत. आपण काळजी करून काही उपयोग नाही. हेच तुला कळत नाही ना. आता याच वेळेला तर त्याची काळजी घ्यायला पाहिजे आपल्याला. अगं हीच वेळ असते त्याच्या जवळच्या माणसांमध्ये आपण त्याच्या जवळचे किती आहोत हे दाखवण्याची ग. तुला सांगते नेहा, कुठल्याही माणसाला जिंकायचं असेल ना तर त्याच्या पोटात न वाट काढावी लागते. म्हणजे तू जा आणि त्याला विचार ना की तुला खायला काय आवडतं, म्हणजे उपमा आवडतो का पोहे, त्याला जे आवडते ते घेऊन जा. म्हणजे तू खुश होऊन जाईल. कळलं का तुला? ठीक आहे वहिनी, मी बघते. ठीक आहे. म्हणजे तुझं भलं कशात आहे हे तुला कळतच नाहीये. झालं ना? बरोबर बोलते ना मी. येते मी. काय चाललंय तुझं नेहा? काय झालं? काय झालं काय? भाजी वरती ठेवलीस पण खालनं गॅस कोण लावणार? अशी करतात भाजी तुमच्यात, गॅस न लावता? ऍक्सिडेंट झाल्यापासून ना सगळ्या गोष्टी विसरायला होत्या, म्हणून म्हणते नको तो विषय वहिनी. हेच म्हणत होते ना मी मगाशी. हा ते जाऊ दे का. तू मला आधी सांग की तू चौकशी करणार आहेस की नाही त्याची. नाही नसशील करणार तर मला सांग, मी जाते आणि त्याची चौकशी करते. बघते वहिनी, मी गेले तर तुला नक्की सांगते. जा नक्की. मी काय म्हणते, तुझ्या पोळ्या झाल्या असतील ना? जड लागतोय डबा. वा, तू ह्या गरम पोळ्या केल्यास हे मला बरंच वाटलंय. मी आता घरी ह्याच घेऊन जाते. कसं आहे, तुझ्या भावाला सारखी भूक लागलेली असते ग, म्हणजे आजचा त्रास वाचेल ना माझा हे मी घेऊन गेले की. हा चल. नेहा, काकू या ना. अगं यश बद्दल बोलायला आले होते. बोला ना काकू. कशी आहे त्याची तब्येत आता? ठीक आहे, म्हणजे ठीकच असेल. तुझं काही बोलणं झालं का? नाही, म्हणजे माझ्याशी कसं होईल? हो, तेही बरोबरच आहे म्हणा. पण यश औषधं वेळेवर घेतोय ना? औषधं घेण्याच्या बाबतीत दुर्लक्ष अजिबात होता कामा नये. हा, तुझं जर का बोलणं झालं ना तर चांगलं खडसावून सांग त्याला. सांगशील ना? मला एक कळत नाही काकू, त्याच्या आसपास एवढे डॉक्टर्स असताना, एवढी माणसं असताना तुम्ही कशाला त्याची काळजी घेतायत? आहेत तिथे माणसं. अगं असं कसं म्हणतेस तू? म्हणजे मला मान्य आहे की आपलं त्याचं सख्खं नातं नाहीये, पण माणुसकीचं नातं तर असतंच ना. खरं म्हणजे मीच फोन करणार होते त्याला, पण तूच माझ्या फोन मधनं त्याचं नाव डिलीट केलंयस ना. अगं नेहा, लक्ष कुठे तुझं? भाजी करपली ना. लक्षच नाहीये माझं. आज सकाळपासून वहिनी आली आणि आता. हो, आता माझ्यामुळे उशीर झाला ना? नाही, मला तसं नव्हतं म्हणायचं. मी जाते. हा, तुला ऑफिसला जायचं असेल ना? जाते मी. काय चाललंय माझं? कुठे लक्षच लागत नाहीये. फक्त यशचाच विचार येतोय मला. जो कोण येतोय ते फक्त यश बद्दलच विचारते. मला खरंच काही कळत नाही. मी ऑफिसला जाते, कामात तरी मन लागेल माझं. बाय परी. ए नेहा ताई, तुला यश बद्दल काही कळलं का? म्हणजे तब्येत कशी आहे आता त्याची? बरी आहे ना? अगं नेहा ताई, कशी आहे तब्येत यशची? सांग गं, कशी आहे त्याची तब्येत? तू त्याला भेटून आलीस ना, मग आता कशी आहे तब्येत? अगं ते बातम्यांमध्ये ना काही नीटच सांगत नाहीयेत. आता यश बरा आहे ना? हो ना, म्हणून म्हटलं आज तुलाच विचारावं काय ते. कसा आहे तो? काही काळजी करण्यासारखं तर नाहीये ना? अगं बोल ना, कसा आहे यश? एक मिनिट, तुम्ही सगळे मला इतक्या हक्काने विचारताय जसं मी त्याची काय? त्याची तब्येत कशी आहे? काहीच बोलली नाही.
अरे वा, जगातल्या तमाम खोट्या माणसांनी आज तुझ्यासाठी खरी फुलं पाठवलीत तर. यश, यश, काय कुठे लक्ष आहे तुझं? सॉरी अरे, मग कधी आलास तू? नाही नाही, बस 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 बस. मी काय आत्ताच आलो आणि मी घरी आलो काय नाही आलो काय कोणाला काही फरक पडत नाही तुझ्याशिवाय. तू का बोलतोस रे असं सारखं? खरंच बोलतोय मी. हे असे बुके पाठवून आणि गेट वेल सूनचे स्टिकर लावून खोटी सहानुभूती नाही दाखवता येत मला. माझं जे काय आहे ते सगळं खरं खरं असतं. जे काय असेल ते जाग्यावर तोंडावरती, आणि तेच आवडत नाही आपल्या घरातल्या लोकांना. म्हणून मी नको असतो घरात. तू जेव्हा असतोस ना इथे तेव्हा मात्र मला घरी यावंच वाटतं खरंच. जाऊ देत. तू कसं आहे सांग? फार लागलं नाही ना तुला? नाही नाही, लकीली फार नाही लागलं. आय एम फाईन. असं काळजी करण्यासारखं काही नाही. काळजी करण्यासारखं काही कारण नाही. काय बोलतोयस तू? स्वतः गाडी ड्राईव्ह करत असताना हा ऍक्सिडेंट झालेला. काळजी नाही का वाटणार मला? तुझ्या ऍक्सिडेंटची गोष्ट कळाली ना जेव्हा काल मला, तेव्हा तेव्हा एका झटक्यात दारू उतरली माझी. काळजाचा ठोका चुकला माझ्या. ते सगळे जुने दिवस समोर आले रे, जेव्हा मी स्वतः ड्राईव्ह करायचो आणि तो जुना विश्वचित डोळ्यासमोर दिसायला लागला माझ्या. आणि मला माझा जुना काका परत हवा असेल तर नाही ते शक्य आता. पण का? माझ्या काळजीने जर का तो असा धावत येऊ शकतो तर मग तो आता फक्त तेवढाच शिल्लक राहिला तुझ्यासाठी. आणि त्याला फक्त तुझीच काळजी आहे. आणि त्या काळजीपोटीच एक गोष्ट लक्षात ठेव. तू आता तुझ्या स्वतःच्या घरात जरी असशील ना तरी आपल्या माणसांच्यात आहेस असं नाहीये. नाही म्हणजे तुझ्यावरती प्रेम करणारी माणसं असतील, काही घरातही आहेत काही बाहेरही असतील, पण त्यांना तुला ओळखता यायला पाहिजे. नाही खोटी खोटी सहानुभूती दाखवायची ना, ते असे बुके पाठवल्याशिवाय राहणार नाहीत. आणि ज्यांना तुझी खरी काळजी वाटते ना ती तुला भेटल्याशिवाय राहणार नाही. त्यातला फरक ओळखू शकतोस तू, तेवढा आहे समजूतदार. जिच्या शुभेच्छा यायला हव्यात तिने साधा एक मेसेजही नाही केलेला. यश, मला आज तुझ्याकडून एक प्रॉमिस हवं. तू पुन्हा कधीही अशी भरधाव गाडी चालवणार नाहीस. काय प्रॉमिस काका? काल जी चूक झाली ती परत नाही होणार. थँक्यू. आणि फक्त तुझ्या जीवासाठी नाही तर माझ्या जीवासाठी पण लक्षात ठेव. तुझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट झालं तर या कंपनीचं काय होईल किंवा या घराचं काय होईल याची नाहीये चिंता मला. तुझ्या जीवाचं बरं वाईट काहीतरी झालं ना तर हा काका नाही जगू शकणार. काळजी घे.